कोणाची होते कोणाची होते तिकडे नका बघू माझ्याकडे बघा सासूची अनुभवातलं उत्तर आहे. नाकीचा मोती ठेवी घाण राखी जावयाचा मान असं म्हणतो. पण प्रत्येक जावयाला काही सारखा मान नसतो. एक हिंदी कवी सांगतो, दूर जमाई फूल बराबर गाव जमाई आधा. दूरचा जावई फुलासारखा असतो. अमेरिकेला राहतो, दुबईला राहतो, कधीतरी येतो. या 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 जावई बापू काय करू तुम्हाला, शिरा करू का, पोहे करू का, कोका आणू का, कोल्हा आणू का, लांडगा आणू. मोठं स्वागत. दूर जमाई फूल बराबर गाव जमाई आधा. गावातला जावई असेल तर त्याचं अर्ध स्वागत. साताऱ्यातच राहतो. आलात का, नेमकं जेवायच्याच टायमाला आलात. घ्या तिथनं ताटली, स्वतःच वाढून घ्या आणि जेवण झाल्यानंतर ताट किंवा ताटली बेसिनमध्ये ठेवून द्या. दूर जमाई फूल बराबर गाव जमाई आधा, घर जमाई गधे बराबर जब चाहे तब लादा. घरचा जावई गाढवासारखा म्हटले. कधी पण काम सांगता येते. बापू आज नळाला पाणी येणार नाही, मग उचला तो हंडा, जा तिकडं हापशावर आणि 2 कळशा पाणी घेऊन या. म्हणून एक सांगतो, गाव जावई होऊ नका, घर जावई तर मुळीच होऊ नका. आणि आता तुमच्यापैकी कोण असेल तर आता सोडू नका. नाहीतर म्हणाल वासुदेव आला आणि भांडणं लावून गेला. हा वासुदेव तिकडे गेला सासूरवाडीला. दिवाळीचा सण होता. सासूबाईंनी कानवले खायला केले. बाप जन्मात कधीच कानवले खाल्ले नव्हते. इतके कानवले खाल्ले, इतके कानवले खाल्ले, इतके कानवले खाल्ले. आता काही लोकांना खायचा प्यायचा आचपेच नसतो. पुण्यामध्ये आमची एक पंगत झाली गुलाबजामची. एका पठ्ठ्याने एवढे गुलाबजाम खाल्ले, एवढे गुलाबजाम खाल्ले की त्याला हलताच यायला. आता 4 कार्यकर्त्यांनी धरला, मागं वाढला आणि एक लोड टेकायला दिला. हा जसा त्या लोडाला टेकला तसा नाकातून पाक बाहेर आला गुलाबजामचा. म्हणले रामभाऊ एवढे गुलाबजाम खायचे होय, पर नाकातून पाक बाहेर येतो. ते म्हणले देवाला काय कळत नाही. हा, देवाला काय कळत नाही. इथं तोंड दिलं, इथं दिलं असतं तर 10-15 गुलाबजाम अजून घुसवले असते. तसलं हे जावई. बाप जन्मात कधी कानवला खाल्लेला नाही. इतके कानवले खाल्ले, इतके कानवले खाल्ले, इतके कानवले खाल्ले. आणि विचार केला घरी गेल्यावर आपल्या बायकोला करायला सांगायचं. काय? कानवला. दुसऱ्या दिवशी उठला, पण नाव माहिती नाही, हा कुठला पदार्थ केलेला, पहिल्यांदाच खाल्लेला पदार्थ. उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि जायला निघाला. पिशवी खांद्यावर घेतली. तेवढ्यात लक्षात आलं आपल्या सासूबाईंना कालचा पदार्थ कुठला होता याचं नाव विचारायचं. पण जोरात हाक मारली, ओ मामी इकडे या म्हणले. काय म्हणले? मामी इकडे या. आता जुन्या काळात सासूबाईंना मामी म्हणायची पद्धत होती. आता काय म्हणतात मला विचारू नका. काय मम्मी? ती पण धावत धावत आली. म्हणले काय झाले जावई बापू? ते म्हणे काल काय तुम्ही खायला केलं होतं रात्री जेवायला? ते वाकड तिकडं होतं, गोडगोड होतं. हा, त्याला ना कानवला असं म्हणतात. त्याने विचार केला नाव विसरायचं नाही. घरी गेल्यानंतर बायकोला करायला सांगायचं. काय? कानवला. नाव विसरायला नको म्हणून यांनी घरातूनच जप चालू केला. कशाचा? कानवल्याचा. कानवला 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 कानवला. जुन्या काळची गोष्ट आहे. तेव्हा काही वाहनं नव्हती, साधनं नव्हती, चालत जावं लागायचं. बरं, हा पुढे चाललाय, बायको मागं चालली. बायकोला बिचारीला काही माहीत नाही हिने आपल्या आईला काय विचारलंय, आईचं यांचं काय बोलणं झालंय, यांचा कशाचा जप चाललाय. ती बिचारी अशी मागं मागं चालली होती. जुन्या काळातली गोष्ट आहे. तेव्हा बायका नवऱ्याच्या मागं मागं चालायच्या.
आता कशा चालतात मला विचारू नका. एवढे खेटून चाललेले असतात कधी पायात पाय अडकून पडतील याचा नेम नाही. आमच्या पुण्यामध्ये तर स्कूटरवरती अशा बसतात की काय विचारू नका. जाऊ दे, कालाय तस्मै नमः. चालायचे. ती बिचारी आपलं मागं मागं चालली होती, तिला काही माहित नाही यांचा कसला जप चालला. यांचा चालला होता कानवल्याचा जप. थोडं पुढे गेल्यावर एक ओढा आला. यांनी विचार केला कशाला पाय ओढ्यात बुडवायचे भिजवायचे, उडी मारून जाऊ. पण हातामध्ये चप्पल घेतली, थोडा मागं सरकला आणि उडी मारताना माणूस काहीतरी म्हणतो. हा काय म्हणला, हैया. जशी उडी मारली जसं हैया म्हटला तसा कानवला विसरला. डोक्यात काय बसलं, हैया. त्याचा जपच विसरला, बदलून गेला. हैया 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 हैया. घरी गेला, हातपाय धुतले, पिशवी त्या खुंटीला टांगली आणि बायकोला आवाज दिला, ए अगं इकडे ये. बायको धावत धावत आली. बिचारी जुन्या काळातली गोष्ट. आता अशी अपेक्षा काही ठेवू नका, तुम्हालाच जावं लागेल. म्हणजे काय झालं, काय नाही म्हणले, आपल्याला की नाही आज हैयाप करायचंय. काय करायचे, हैयाप करायचे. मला काय हैयाप बियाप करता येत नाही. अगं ते खायला करायचे, तुला करावं लागेल. खायला करायचं ना, हॉटेलात जाऊन खा, मला काय हैयाप येत नाही. ते म्हणले अगं तुला करावं लागेल. ती म्हणली मी काही करणार नाही, हा म्हणतोय करावं लागेल. ती म्हणली मी काही करणार नाही, हा म्हणतोय